श्री नवनाथ कथासार अध्याय 10. गोरक्षनाथाला विद्यादान. गहिनीनाथाचा जन्म. कनकगिरी गावातील प्रसंगानंतर मच्छिंद्रनाथाला गोरक्षनाथाची अलौकिक गुरुभक्ती प्रकर्षाने जाणवली. त्यानंतर त्याने त्याला ब्रह्मज्ञान दिले. रसशास्त्र, काव्य, वेद, शास्त्रे, ज्योतिष, व्याकरण, धनुर्वेद, जलतरण, संगीत, अश्वारोहण, नाट्य, शृंगार इत्यादी सर्व विद्या मच्छिंद्राने गोरक्षाला शिकविल्या. नाना अस्त्रे, देवतांची उपासना शिकविली. सर्व देवता अनुकूल करून दिल्या. त्याला अष्टसिद्धी दिल्या आणि आपल्यासारखाच बनवला. दोघेजण एका ठिकाणी मुक्कामी होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मच्छिंद्रनाथ काही कामानिमित्त बाहेर गेला होता. गोरक्षनाथ एकटाच होता. तो पाठ म्हणत होता. त्यांची ही मुक्कामाची जागा गावाच्या बाहेर होती. तेथे निवांतपणा होता. सभोवताली मोकळे पटांगण होते. पटांगणात गावातील लहान लहान मुले खेळायला आलेली होती. त्या लहान मुलांनी गोरक्षनाथाला पाहिले. त्यांना मातीची बैलगाडी करायची होती. ती त्यांना काही केल्या जमत नव्हती. म्हणून शेवटी ते गोरक्षनाथाकडे गेले. त्याला मातीची गाडी करून देण्याची विनंती त्यांनी केली. गोरक्षनाथ आपल्या पाठात व्यत्यय आल्यामुळे मुलांवर चिडला. तो त्यांना म्हणाला, मला अभ्यास आहे. तुमची खेळणी तुमची तुम्ही तयार करा. जा, पळा इथून. मुलं त्याच्यापासून दूर झाली. त्यांनी स्वतःच परत प्रयत्न सुरू केले. खूप प्रयत्न करून त्यांनी ओबडधोबड का होईना पण मातीची बैलगाडी बनवली. पण आता त्यांना गाडीवर बसण्यासाठी गाडीवान हवा होता. तोही त्यांना बनवता आला नाही. परत शेवटी ती मुले गोरक्षनाथाकडे गेली. त्याला सर्वजण म्हणाले, आम्ही कशी तरी गाडी बनवली, पण गाडीवान काही आम्हाला बनवता येईना. आम्हाला किमान गाडीवानाचा पुतळा तरी बनवून दे ना. तुला येतोय म्हणून सांगतोय आम्ही, आणि आम्हाला येत असता तर आम्ही तुला त्रास दिला नसता. दे ना आम्हाला पुतळा बनवून. गोरक्षनाथ त्यावेळी संजीवनी मंत्राचा पाठ म्हणत होता. शेवटी मुलांची कळकळीची विनंती त्याने मान्य केली. त्याने ओल्या चिकणमातीचा एक लहानसा मनुष्याकृती पुतळा बनवला. तो हा पुतळा बनवत असताना संजीवनी मंत्राचा पाठ म्हणतच होता. त्याचा परिणाम मात्र खूप वेगळा झाला. त्याने बनविलेल्या पुतळ्यातील माती, चिखल आपोआप नाहीशी होऊन त्या पुतळ्यातून खरोखरीचा बालक निर्माण झाला आणि ते बालक मोठमोठ्याने रडू लागला. गोरक्षनाथांनी मातीपासून खरोखरचा बालक निर्माण केल्याचे पाहून ती सर्व लहान मुले खूप घाबरली. भूत भूत, अरे पळा, भूत आलं, असं एकमेकांना सांगत ओरडतच ती पळत गावाच्या दिशेने सुटली. तिकडून मच्छिंद्र येत होता. मच्छिंद्राने त्या सर्व मुलांना थांबवले. मुलांकडून त्याने घडलेला सर्व वृत्तांत समजावून घेतला. त्या मुलांना घाबरू नका, मला दाखवा ते भूत, मी त्या भूताला चांगली शिक्षा करतो, असं म्हणून त्याने आपल्यासोबत घेतले. तेव्हा मुलांनी त्याच्याबरोबर तेथे येण्यास नकार दिला. उलट, तुम्हीच जाऊ नका तिकडे, ते भूत तुम्हाला खाऊन टाकेल, असे त्यांनी मच्छिंद्राला ऐकवले. तेव्हा मच्छिंद्राने सांगितले, अरे तुम्ही घाबरता कशाला, मी आहे ना. तुम्ही लांबूनच मला ते भूत दाखवा, तुम्ही जवळ येऊ नका, मग तर झालं. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथाने मुलांची समजूत काढली. मुले त्याच्याबरोबर तेथे गेली. त्यांनी लांबूनच तो रडणारा मुलगा त्याला दाखविला. त्यावेळी गोरक्षही तेथे नव्हता. मुलाचे रडणे ऐकून तो पूर्ण घाबरलेला होता. त्यामुळे तो दूरवर जाऊन एका ठिकाणी लपून बसलेला होता. संजीवनी विद्येचा प्रभाव किती असतो हेच त्याच्या अजून लक्षात आलेले नव्हते. त्यामुळे त्या मुलाच्या उत्पत्तीने तो गोंधळात पडला होता. मच्छिंद्रनाथाने त्या बालकाला पाहिल्या पाहिल्या लगेच ओळखले की हा कार्भाजन ऋषीच आहे. मच्छिंद्र लगेच त्याच्याजवळ गेला. प्रेमाने त्या बालकाला त्याने उचलून कडेवर घेतले. त्याच्या या कृतीमुळे मुलांना आता त्या बालकाबरोबरच मच्छिंद्राचीही भीती वाटली.
आता हा बुवा नक्कीच ते भूत आपल्या अंगावर घालणार असं त्या मुलांना वाटलं आणि ती पहिल्यासारखीच भूत भूत असं ओरडत पळत सुटली. गोरक्ष नसल्यामुळे त्याला शोधायला हवे होते. मुलांप्रमाणेच त्यालाही भीती वाटली असणार असा मच्छिंद्राने तर्क बांधला. त्यामुळे त्या बालकाला घेऊन तो गोरक्षाच्या शोधात गावात गेला. प्रत्येक घराघरात जाऊन गोरक्ष दिसला का असा ज्याला त्याला तो प्रश्न विचारू लागला. घरातल्या बायकांनी लहान मुलांना भूत भूत म्हणून ओरडत पळताना पाहिले होते. त्यामुळे या गोसाव्याला पाहून त्या देखील घाबरून पळत सुटल्या. हे पाहून घरातल्या पुरुष मंडळींना आश्चर्य वाटले. काय आहे हे नेमके ते पाहण्यासाठी घराघरातून पुरुष बाहेर येऊ लागले. प्रत्येक जण त्याला विचारू लागले, मुलांना का घाबरवतोयस रे? कोणाचे मूल पळवून आणले आहेस रे? तेव्हा मच्छिंद्र प्रत्येकाला सांगत होता, घाबरण्यासारखं काही नाही. गोरक्षनाथ नावाचा माझा एक शिष्य आहे. तो कुठेतरी लपून बसला आहे. मला तो सापडत नाही. त्याचा शोध मी घेतोय. तो सापडल्यानंतर मी तुम्हाला सगळा प्रकार सांगेन. मच्छिंद्र जागोजागी गोरक्षाला मोठ्याने हाका मारून त्याचा शोध घेत होता. अशाच एका ठिकाणी त्याची हाक ऐकून लपून बसलेला गोरक्ष बाहेर आला. मच्छिंद्राच्या हातात त्याने ते बालक पाहिले. त्यामुळे तो पुन्हा पळू लागला. या बालकाची गोरक्षाला भीती वाटत असावी असा विचार करून मच्छिंद्राने बालकाला एका जागी स्वच्छ कापडावर ठेवले. गोरक्षाला त्याने थांबवले. त्याला काय घडले ते बारकाव्यानेशी विचारले. गोरक्षाने घडलेला सर्व प्रकार इत्थंभूत सांगितल्यानंतर मच्छिंद्र त्याला म्हणाला, तू याला ओळखलं नाहीस का? संजीवनी मंत्रामुळे त्या पुतळ्यात प्राण आले. हे तुझ्या लक्षात आलं नाही का? हाच कार्भाजन ऋषी आहे. तो सत्ता जन्म घेऊन आला आहे. आपण आता त्याचे नाव गहिनीनाथ ठेवायचे. चल माझ्या बरोबर. आता आपल्याला त्याचे पालन पोषण करायचे आहे. मच्छिंद्राने एवढे सांगितल्यानंतर गोरक्षाची भीती कमी झाली. गुरुजी, संजीवनी मंत्राचा दुरुपयोग तर झाला नाही ना माझ्या हातून? तुम्ही माझ्यावर रागवू नका हो, असे म्हणून गोरक्षाने मच्छिंद्राची क्षमा मागितली. हा सर्व प्रसंग लोक आश्चर्यचकित होऊन पाहत होते. त्यामुळे मच्छिंद्राला लोकांना काही सांगावं लागलंच नाही. मच्छिंद्राने त्या बालकाला तेथून उचलले. गोरक्षाबरोबर ते आपल्या मुक्कामाच्या जागेवर गेले. तेथे त्यांनी वस्त्राची झोळी केली. 2 झाडांच्या बुंध्यांना ती झोळी बांधली. मच्छिंद्राने मुलाला झोळीत ठेवून त्याला झोके देऊ लागले. त्या मुलाचे पालन पोषण ते करू लागले. गहिनीनाथ गंगाईच्या स्वाधीन. मच्छिंद्रनाथाचे योग सामर्थ्य गावकऱ्यांना कळून चुकले होते. ते त्याची फार स्तुती करत असत. संजीवनी मंत्राचे सामर्थ्य त्याच्याकडे असल्यामुळे ब्रह्मदेव व शुक्राचार्य यांच्यापेक्षा देखीलही हा योगी श्रेष्ठ असल्याचे ते म्हणत असत. मुलाला पाहण्यासाठी स्त्रिया पुरुष त्याच्याकडे अधूनमधून वारंवार येत असत. स्त्रियांना मात्र कायम वाटे की या योग्याच्या हातून याचे योग्य पालन पोषण होणार नाही. त्याचे पालन पोषण एखादी स्त्रीच उत्तम रीतीने करू शकेल. त्या दिशेने त्यांचे विचार चालू असतानाच त्यांना गावातील मधु गंगाबाई या ब्राह्मण दाम्पत्याची आठवण झाली. या दाम्पत्याला एकही मूलबाळ नव्हते. गंगाबाई ही स्वभावाने खूप चांगली आणि दयाळू स्त्री होती. तिच्या ओटीत जर आपण हा मुलगा घातला तर ती त्याचे चांगले पालन पोषण करेल असे गावातील बऱ्याच महिलांना वाटले. तसे त्यांनी मच्छिंद्रनाथांना सांगितले. त्या सर्व महिलांच्या विनंतीवरून त्याने त्या जोडप्याला बोलावले. तो गंगाबाईला म्हणाला, माई, हा मुलगा कोणी साधा मुलगा नाही. हा 9 नारायणांपैकी एक कार्भाजन ऋषी आहे. त्याची थोरवी गहन आहे म्हणून याचे नाव आम्ही गहिनी ठेवले आहे. याचे संगोपन पालन पोषण व्यवस्थित कर. हा तुझा मुलगा म्हणून सर्वत्र प्रसिद्धीस येईल. आणि हो, एक महत्वाचे सांगतो, आजपासून 12 वर्षांनी
माझा हा शिष्य गोरक्ष येथे येईल. तो तुझ्या या मुलाला योग दीक्षा देईल. त्यावेळी तो मुलगा जगाच्या कल्याणासाठी तू गोरक्षनाथाकडे परत दे. मच्छिंद्राचे सर्व बोलणे गंगाबाईने मनापासून ऐकून घेतले. त्यानंतर ती म्हणाली, स्वामीजी, हा बालक पुत्र म्हणून तुम्ही मला द्याच. त्याचे मी उत्कृष्ट पालन पोषण करेन. मला अपत्य नाही, हा माझा म्हणूनच मी सांभाळेन. पण फक्त 12 वर्षेच याचे मी का पालन पोषण करू? तुम्ही त्याला परत नेणार असाल तर याच्या लहानपणाच्या खस्ता मी कशासाठी काढू? याची भाडोत्री आई का होऊ? यावर तुम्ही मला म्हणाल की याविषयी ममता धरू नको. पण स्वामीजी, मीच तुम्हाला विचारते, तुम्ही संन्यासी असूनही 12 वर्षानंतर तरी या मुलाविषयी एवढी माया लोभ कशाला ठेवता? तुम्हीच मला समजावून घ्या ना. त्यावर मच्छिंद्र म्हणाला, माई, तुमच्या मनाप्रमाणे इच्छेप्रमाणे सर्व हो. तुझाच मुलगा म्हणून जग याला ओळखेल. आम्ही याविषयी कोणताही लोभ ठेवत नाही. परंतु एवढं मात्र खरं की 12 वर्षानंतर गोरक्षनाथ येऊन याला योग दीक्षा देईल. आम्ही आता जातो. याला तूच उत्तमरित्या सांभाळ. सर्व गावकऱ्यांच्या साक्षीने मच्छिंद्राने गहिनीला गंगामाईच्या ओटीत घातले. गंगामाईनेही वात्सल्य भावे गहिनीचा स्वीकार केला. गावकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात पालखीत बसवून गहिनीला गावात गंगाईच्या घरी आणले. सर्वांनाच आनंदाचे भरते आले. काही दिवसांनंतर मच्छिंद्र गोरक्षाने ते गाव सोडले. पुन्हा एकदा मच्छिंद्राने वाटेत वेगवेगळ्या प्रकारे गोरक्षाची परीक्षा पाहिली. त्या परीक्षेत गोरक्षाचे मन स्थिर न दिसता त्याला चंचल दिसून आले. त्यामुळे गोरक्षाला बद्रिकाश्रमात ठेवण्याचा मच्छिंद्राने विचार केला.